मित्रांनो, मी आहे परिण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आलेली आहे. 2100 रुपयांचा हप्ता 24 तासात तुमच्या खात्यामध्ये येतील. ही नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत येत्या एका दिवसापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होतील अशी घोषणा केली आहे. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे. हा हप्ता आधी डिसेंबरमध्ये येणार होता, पण आता तो नोव्हेंबरमध्येच पाठवला जाईल असं सांगण्यात येत होता. पण आता 1 डिसेंबर आहे आज आणि येत्या 24 ते 48 तासामध्ये हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा होतील. आणि यापूर्वी सरकारने 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र आता ती 2100 रुपये करण्यात आली आहे. तुम्ही अद्यापपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्वरित करा. अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमधील अंगणवाडी सेविका केंद्राशी संपर्क साधा. ही योजना अशा महिलांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. अशा महिलांना या योजनेअंतर्गत मदतीची गरज आहे. तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुम्हाला तुमच्या गावामध्येच अर्ज करता येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसंबंधी ही एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 ते 48 तासामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जाईल. हे 6व्या आणि 7व्या हप्त्यांचे पैसे असतील. जर महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल. या योजनेचा उद्देश महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे आणि स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणे हाही या योजनेअंतर्गतचा मुख्य उद्देश असणार आहे. तर नुकत्याच महाराष्ट्र निवडणुका झाल्या आणि एकनाथ शिंदेजी यांचे जे आहेत सरकार प्रचंड बहुमताने या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. तर शिंदेंनी आधीच आश्वासन दिले होते की 6व्या हप्त्यापासून महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाईल. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता राज्य सरकारमार्फत जे आहे 1 डिसेंबरपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता परंतु अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाही, अशा महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गतचा हप्ता आता मिळणार आहे. ही एक महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. याशिवाय महिला या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज करू शकल्या नाही त्यांच्यासाठी सुद्धा आता अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे या ठिकाणी म्हटलं जात आहे. त्याचबरोबर महिला या योजनेसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत करते आणि तुमच्या कुटुंबातील कोणतीही महिला या योजनेसाठी पात्र असल्यास ते लगेच करण्याची तयारी या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर येत्या 24 ते 48 तासामध्ये महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.